असंच करत आहे, असंच करा. आपल्याला सगळ्याला वंदन करायचंच आहे. किती करायचं तिथं करा मावशी ते बटन स्टॉप पूजाच करत नाही ना आम्ही नेहमीसाठी घरात, त्याच्यामुळे हा गोंधळ होतोय. अर्धे असं असं घाला, पाठीमागे टाका, हे असं पाठीमागे टाका, पाठीमागे टाका, हे असं मारून किती मला सगळ्यांना फुलं वाहा. आणि तुम्ही पण हात लावा याला हाराला. येते ताईंना अगोदर हात लावू दे. फोटो वगैरे घेतला असेल तर या माणसानं कुटुंबासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा पेष्टा सहन करून सेवा केली. सेवा केल्यानंतर एवढं मोठं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेऊन बरेचसे मुलं सुशिक्षित केली, मुली सन्मार्गाला लावल्या आणि अचानक अशा व्यक्तीला काही कालांतरानं अत्यंत दुःखामध्ये दिवस कंटाळावे लागले आणि हे दुःख कुटुंबियांनाही पाहत नव्हतं. त्यांना शेवटच्या काळामध्ये अस्थिव्यंग झाल्यामुळे दुर्दैवानं ते व्यवस्थित राहू शकले नाही. ते व्यवस्थित असते तर या कुटुंबियांचं उज्ज्वल भविष्य त्यांनी घडवलं असतं, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि त्यांना अचानक या जगामधून जावं लागलं. तेव्हा आजच्या या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी स्मरण तिथी नाहीये. मी कुठलेही हिंदू धर्मातले सण तिथी करणार नाही. शब्द पण बदलायचे त्या मला. संस्कृती योगेच नाही पुढे जाणार. चला या पुण्य अनुमोदन दिनानिमित्त मी त्यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून मी इथे थांबतो. मी आता स्वरचित कविता बनवलेली आहे. कवितेचे नाव आहे अण्णाची आठवण. जीवनात असतं अनमोल नातं ते म्हणजे आजोबा नातीचं. जीवनात असतं अनमोल नातं ते म्हणजे आजोबा नातीचे. त्यांच्या सोबतचे नाते असते अविस्मरणीय आठवणीचे. आमच्या अण्णांचे हातपाय करत नव्हते काम पण ते मनोरंजन करायचे छान. आमच्या अण्णांचे हातपाय करत नव्हते काम पण ते मनोरंजन करायचे छान. पण आता या आमच्या परिवारासाठी आले दुःखाचं रान. आठवणीच्या या ओघातून आता आपण सावरायचं. आठवणीच्या या ओघातून आता आपण सावरायचं. ते आपल्या मनात जिवंत आहेत असं म्हणून राहायचं. आठवणी तर अण्णांच्या मनात आपल्या राहतील. आठवणी तर अण्णांच्या आपल्या मनात राहतील. आकाशातील या ताऱ्याच्या रूपात ते आपल्याला पाहतील. विचारांना प्रथम केले बरं अभिवादन. आदरणीय दीक्षित यांना प्रणाम. आदरणीय सर्व महिला मंडळ यांना मानाचा जय भीम. सर्व नातेवाईक, सर्व मुली, सर्व जावई, आलेले सर्व पाहुणे मित्रमंडळ यांना जय भीम. जवळपास फक्त 8च वर्ष झालं मला जाऊन बार्शीला. मी इथं 45 वर्ष लहानाचा मोठा झालेला अण्णा देखत. आणि अण्णाचा काळ मी लहानपणापासून पाहिलेला आहे ते मरेपर्यंत. त्याच्यामुळं अण्णानं जे केलेलं कार्य आहे, मी लहान असल्यापासून ते नोकरी लागेपर्यंत अण्णाचा स्वभाव, अण्णाचं बोलणं, अण्णाचा विनोदी स्वभाव हे सगळं सर्वांना ज्ञात आहे.
फक्त वाईट काय वाटतं त्यांचं शेवटचं, त्यांनी सगळ्या मुली जिथल्या तिथं सगळ्या थऱ्या तंगेला लावल्या, मुलं चांगली सांभाळली. पण पडत्या काळामध्ये त्यांचे दिवस जे होते का ते त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे त्यांचे दिवस आले. सगळे काळजी करीत होते, वहिनी काळजी घेत होत्या, बाया काळजी करीत होत्या, सगळ्या मुली काळजी करीत होत्या. परंतु अण्णानेच ऐकलं नाही. आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे, कारण मी अनुभवलेलं आहे माझ्या आईचं. आणि वारंवार आम्ही सांगून अण्णानं ऐकलंच नाही. फक्त त्यांच्या स्वभावामुळं नसता आज ते आपल्यामध्ये असते, कारण तो पॅरालिसिसचा अटॅक हृदयाचा ना मेंदूचा असतो. आणि त्या माणसाला बालवय कसं असतं त्याप्रमाणे वागवायचं असतं. मी ज्या वेळेस यायचो तर चेष्टेनं त्यांना म्हणायचो, आहेत का अण्णा, आहेत का. म्हणजे असे चेष्टायुक्त आम्ही, हे जे पॅरालिसिसचे माणसं असतात का त्यांना लहान वयासारखं बोलायचं असतं, लहान मुलासारखं बोलायचं असतं, आणि ते बालवयात गेलेले असतात. परंतु ह्यांनी इतकी सेवा केलेलं आहे भयानं, वहिनीनं, सगळ्या मुलींनी. परंतु ती काय रोग असा आहे की ते क्षीण होत जातो आणि जिवंतपणेच मेल्याची अवस्था येते. त्याच्यामुळे बाकीचे सगळे कंट्रोल होऊन जातात. तर अण्णाने त्यांच्या कुटुंबाप्रती भरपूर अशी सेवा केलेली आहे. त्यांच्या पश्चात वहिनीने, मुलीने, भैयाने चांगलं घर सांभाळलेलं आहे आणि हितवर चांगल्या संस्कारयुक्त असं जीवन आणलेलं आहे. मग ह्याच्यातून काय घ्यायचं आपण. हा पुण्य स्मरणाचा जरी कार्यक्रम असला आणि वाढदिवसाचा जरी असला तरी एका कार्यक्रमाचा कोणता उद्देश असतो की काय घ्यायचं ह्याच्यातून. तर ह्याच्यातून घ्यायचे संस्कार. जे आपले नाते तुटलेले आहेत, आता बरेच आपले नाते आहेत. आता बघा, अण्णा जिवंत नव्हते तरी आपण लांबच होतो आणि अण्णा नसताना मी लांबच आहे. मग पहिलं मेल्यासारखंच होतं, पण फक्त अस्तित्वाची जाणीव होती. आता नाहीत म्हणून आपल्या डोळ्यातून पाणी येते, वाईट वाटते. मग ह्याच्यातून काय घ्यायचं. या नातवंडाने त्यांनी काय करायचं तर आपले जे नाते आहेत दूरचे हे सांभाळायचे, मैत्री करायची, माणुसकी सांभाळायची, माणसं कमवायची. पैसा तर आता सगळेच कमवले, माणुसकी महत्वाचे, माणूस कमवायचा. तर हे असे गर्दी जमा होते आणि अण्णाने आपल्या हयातीमध्ये तीच सांभाळलं. म्हणून दूरवरून आज माणसं इथं आलेली आहेत. तर जास्त न बोलता या प्रसंगी अण्णाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मी म्हणजे असं माणूस असं वाटत नाही की मला आता नंतर असं होईल तसं होईल. काही काळानंतर त्यांना म्हणजे आता नोकरीचा काळ असा काळ असतो की त्याच्यामध्ये कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही नोकरी करत असताना. कारण ती नोकरी 8-10-12 तास त्याचं टेन्शन, पुन्हा घरातलं काय असतंय नसतंय, मुलाबाळाचं ही आर्थिक ही त्याचं टेन्शन. त्याच्यामध्ये रिटायरमेंटच्या नंतर कारण भगवान हा महत्वाचा आणि 6वा पराभव आम्हाला समजला. पुढचा 7वा पराभव समजा. जाती, धन, गोत्र याच्या गर्व बाळगणारा जो पुरुष आपल्या
आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा 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 आई बापाची माया VIP खाणं VIP मान सन्मान बाबासाहेब
बाय 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 याच मुळे शंकाचला फॉरनेला धनी माझ गेलं बाय फॉरनेला धनी माझ गेलं बाय फॉरनेला धनी माझ गेलं बाय राधाजीनाथा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला विद्याधनाचा राधाजीनाथा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला भले भले घरतात पाय बाय 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 भले भले घरतात पाय फॉरनेला धनी माग गेलं बाय फॉरनेला धनी माग गेलं बाय फॉरनेला धनी माग गेलं बाय संसारात होती गरिबी गरिबीच्या संसारात होती रमाची बिमाला तरी साथ होती रमाची बिमाला तरी साथ होती रमाची बिमाला तरी साथ होती भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी कधी भिजली नाशिका पतीच्या सेवेसाठी भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी कधी भिजली नाशिका पतीच्या सेवेसाठी भीम शिक्षण घ्याया दूरदेशी जाता गोवऱ्या थापत होती तरी रामाई माता नाही संत तरी न संत भीमरायासाठी आओ भीमरायासाठी कष्ट काम गाडूनिया काम करी कष्ट काम गाडूनिया काम ठाणे सदारात होती ठाणे सदारात होती मग मुलंही बाबाला घाबरतात बाबाला भिवून शाळेत जातात बाबाने मारू नये म्हणून अभ्यास करतात बाबाच्या दहशतीखाली शिकत राहतात हळूहळू बाबाला दुर्लक्ष करतात आणि आईवरच प्रेम करतात मनातून बाबाला काढून टाकतात बाबापासून 4 हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात आईवर कविता करतात आईवर कथा लिहितात परंतु कोणतंच मूल बाबाला दुधावरची साई म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही आणि वासराची गाय सुद्धा म्हणत नाही बाबासाठी मुलाकडे शब्दच नसतात हो अहो साने गुरुजी सुद्धा लिहितात श्यामची आई
परंतु साने गुरुजीला श्यामचा बाप दिसला नाही. आई घरात असली की घर भरल्यासारखं वाटतं. बाबा घरात असले की स्मशान शांतता वाटते. मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. पहा आपल्या जीवनामध्ये मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा शपथेच्या लायकीचा सुद्धा नसतो. बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मधील नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाची माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून देशातून वेगळा झालेला असतो. बाबा असतो कठोर काळेज असलेला, निरदयी आणि मरकुटा. बाबा म्हणजे केवळ रुपये आणि पैसे कमावण्याचं यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा नसल्यानंतर, बाबा सोडून गेल्यानंतर मुलांच्या छातीत धडकी का भरते हो? का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटते मुलाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतंय आपण बेघर झाल्यासारखे? म्हणून का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? कथा कादंबऱ्यात हा कधीही नसलेला पत्थर दिल बाबा. कुठल्याही कथेत, कुठल्याही कादंबरीत आणि कुठल्याही कवितेत नसलेला हा बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसतो ना, तेव्हा का वाटते मुलांना काहीतरी चुकल्यासारखं. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते. अरे डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते ती मैत्री असते. डोळे वटारून जी प्रेम करते ती पत्नी असते. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जो प्रेम करतो ना, ती आई असते. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो मात्र हा बाबा असतो. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आई आणि बाबाला इतकं महत्व आहे जे आपल्या स्वतःच्या जीवनाला सुद्धा नाही. आणि म्हणूनच कितीही वर्ष झालं, कितीही दिवस गेले आणि कितीही काळ गेला तरी आई आणि बाबाची आठवण मात्र कधीही विसरता येत नाही आणि कधी विसरूही शकणार नाही. आणि जो विसरल तो कृतज्ञ असेल. म्हणून मला म्हणायचंय, शोध गुन्ह्यागारा रानमाळा तुनी डोळ आतुरल वाट ही पावनी गेली छाया कुठ झाड होत इथं. आणि ही जिलिपिली अस्ताव्यस्त झालेली असतात. जरी मोठी झाली तरी मात्र या छायेखाली पोरकी वाटतात. म्हणून ही काय म्हणतात, पाखरानो तुम्हा अन्न दिसलं कुठं. सारवणाला देऊन वेळा माझ्या अण्णा करमाला सोडा. गेला सोडून लेकराचा दाता, गेला सोडून लेकराचा दाता. पुण्या झाडाला कवठाळ वाटा, पुण्या झाडाला कवठाळ वाटा, पुण्या झाडाला कवठाळ वाटा, पुण्या झाडाला कवठाळ वाटा. गेला सोडून लेकराचा दाता, गेला सोडून
लेकरांचा दाता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता दिन गुरुवार काळाला या काळाने एक घात केला या काळाने एक घात केला दिन गुरुवार एक आला या काळाने एक घात केला या काळाने एक घात केला कधी होतील भेटी गाठी आता कधी होतील भेटी गाठी आता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता गेला सोडून लेकराचा दाता आणि अण्णाने रात्रंदिवस मुलांना पाठीवरती घेऊन या बाळांना पाठीवरती घेऊन त्यांचे लाड पुरवलेले आहेत रात्रंदिवस काम मुलांसाठी केलेलं आहे म्हणून म्हणायचंय रात दिन काम मुलांसाठी या बाळांना घेऊन पाठी या बाळांना घेऊन पाठी रात दिन काम मुलांसाठी या बाळांना घेऊन पाठी किती वनवाला विलाई जाता किती वनवाला विलाई जाता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडाला कवटाळू आता गेला सोडून जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत घराण्याला हिरवळ होती आणि जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत घराण्याला हिरवळ होती परंतु ज्यावेळेस अण्णा गेले ना त्यावेळेस मात्र ही सगळी हिरवळ सुकलेली आहे म्हणून म्हणायचंय होती हिरवळ घराण्याला भारी गेला जाता ती सुकली रे सारी गेला जाता ती सुकली रे सारी गेला जाता ती सुकली रे सारी होती हिरवळ घराण्याला भारी गेला जाता ती सुकली रे सारी गेला जाता ती सुकली रे सारी गेला जाता ती सुकली रे सारी हृदय भरता कवन येता हृदय भरता कवन येता पुण्या झाडाला कवटाळू आता पुण्या झाडा